सर्वप्रथम दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी शिकवलेल्या महान अशा सद्धम्माला सुद्धा अभिवादन करतो। तथागताच्या सद्धम्माचा प्रचार करत असणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघरत्नाला सुद्धा त्रिवार अभिवादन। तथागत सम्यक संबुद्धांचा महान असा जो काही सिद्धांत आहे, जो काही विचार आहे, तो विचार समग्र मानवजातीच्या दुःख नाशासाठी आहे। आणि म्हणून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा दुःखमुक्तीचा मार्ग आपण ऐकला पाहिजे आणि तो समजून घेण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे। तथागत सम्यक संबुद्धांनी जे काही तत्वज्ञान लोकांच्या कल्याणासाठी मांडलं, त्यामध्ये तथागत सम्यक संबुद्धांच्या काही अटी आहेत। कुठल्याही ज्ञानाला स्वीकार करत असताना लोकांसाठी काहीतरी अटी असतात आणि त्या अटी जर त्या लोकांनी पूर्ण केल्या नाही तर मग त्या परीक्षेमध्ये ते लोक पास होत नाहीत। लहान मुलं आपले किंवा कोणताही माणूस जर पेपरला गेला तर त्याच्यावर पहिल्या पेपरला असते की पेपरमध्ये पेन कोणती वापरायची, पेपर कशा पद्धतीनं सोडवायचा, पेपरची घडी करायची नाही, पेपर फाटला नाही पाहिजे, पर्याय निवडताना त्याला गिरवलं नाही पाहिजे, अशा पद्धतीनं लिहिलेले असतात। आणि त्या अटी वाचून घेऊन जर समजून घेऊन जर माणूस परीक्षेमध्ये बसला आणि त्यानं चांगल्या पद्धतीनं परीक्षा सोडवली तर तो उत्तीर्ण होतो। इथे जीवनाची परीक्षा सोडवत असताना सुद्धा तथागत सम्यक संबुद्धांनी काहीतरी अटी सांगितलेल्या आहेत आपल्याला। त्या अटी आपण पूर्ण केल्या पाहिजे। त्या अटी कोणत्या आहेत? त्या अटी सगळ्यात मोठी अट तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितली की ज्या ज्या लोकांना सद्धम्माचं ज्ञान समजून घ्यायचं आहे, ज्या ज्या लोकांना सद्धम्माचं आचरण करायचं आहे, ज्या ज्या लोकांना सद्धम्माला ऐकून आपल्या जीवनातील दुःख नष्ट करायची आहेत, त्या लोकांनी ह्या 3 अटी मान्य केल्या पाहिजे किंवा ते 3 सिद्धांत आमच्या लक्षात आले पाहिजे। ते 3 सिद्धांत अतिशय महत्त्वाचे आहेत। बौद्ध धम्म ज्या 3 सिद्धांताची दीक्षा देते किंवा जे 3 सत्य गोष्टी आपल्याला शिकवते, त्या सत्य गोष्टी आतापर्यंत मानवी जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी आत्मसात केल्या किंवा आचरणामध्ये आणल्या, त्या लोकांना पटकन दुःखातून बाहेर येता आलं किंवा त्या लोकांना वारंवार दुःख झालं नाही, झालं दुःख तरी त्या दुःखातून ते बाहेर आलेत आणि येणाऱ्या दुःखासाठी ते सजगपणे तयार झालेत। जसं एखादा सैनिक एखाद्या युद्धाला संपवून पुन्हा दुसऱ्या युद्धासाठी तो तयार होतो, तसे अनेक हजारो युद्ध आम्ही रोज आमच्या मनाशी लढत असतो। युद्ध सुरू आहे मनामध्ये, सेकंदाला युद्ध सुरू आहे आणि त्या युद्धामध्ये आम्हाला नेहमी आमच्या चांगल्या मनाला विजयी करायचे आहे। या मानसिक युद्धामध्ये आम्हाला सर्वप्रथम हे समजलं पाहिजे की आमचं चांगलं मन कशा पद्धतीनं निर्माण होईल आणि निर्माण झालेलं ते चांगलं मन आमच्या या वैचारिक युद्धामध्ये ते चांगलं मन विजयी झालं पाहिजे। हे करत असताना किंवा मनाला विजयी करत असताना किंवा मनाला त्या साऱ्या गोष्टींची कारणमीमांसा करायला लावत असताना आम्हाला ह्या 3 गोष्टी समजणं अतिशय महत्त्वाचं आहे। याला तुम्ही बौद्ध धर्मातील 3 सिद्धांत म्हणू शकता, याला तुम्ही बौद्ध धर्मामध्ये असलेल्या सत्य गोष्टी म्हणू शकता किंवा याला तुम्ही आपण 3 पायऱ्याही म्हणू शकता। तर तथागत सम्यक संबुद्धांनी जेव्हा तथागतांना या जगातलं दुःख समजलं, त्या दुःखाचं कारण समजलं, त्या दुःखाचा समुदय समजला आणि त्या दुःखातून मुक्त होता येतं हे ज्ञान त्यांना झालं आणि त्यासाठी त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग सगळ्या जनसमुदायाला सांगितला। बहुजन हिताय बहुजन सुखायसाठी त्यांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला। हे सांगत असताना तथागतांनी सर्वप्रथम माणसाच्या मनाच्या विषयी अचूक असं विश्लेषण केलं आणि माणसाच्या मनाचं अचूक विश्लेषण करत असताना तथागतांनी सांगितलं की ज्या ज्या लोकांना दुःखातून बाहेर यायचं आहे त्यांना दुःख समजलं पाहिजे। ज्या ज्या लोकांना दुःखातून बाहेर यायचं आहे त्यांना दुःख समजलं पाहिजे। आता ते दुःख नष्ट कसं होते किंवा ते दुःख कोणामुळे आलंय, त्या दुःखाचं कारण काय हे त्या माणसाला समजलं पाहिजे
आणि ते दुःख कोणामुळे आलं? स्वतःमुळे आलं, इतरांमुळे आलं, किंवा त्या दुःखाची कारणं काय आहेत, किंवा ते दुःख आम्हाला कोणी आणून दिलं का भेट म्हणून, या पद्धतीनं आम्हाला ते समजलं पाहिजे. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की प्रत्येक मानवाला आपल्या मनाचं चिंतन करत असताना, आपल्या अमूल्य कुशल कर्माला वाढवत असताना त्यांनी या 3 गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पहिलं म्हणजे दुःख, दुसरं म्हणजे अनित्य, आणि तिसरं म्हणजे अनात्म. दुःख, अनित्य आणि अनात्म. म्हणजे इथं निर्माण होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुद्धा दुःख होणार आहे. इथे निर्माण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला दुःख होणार आहे. तो व्यक्ती, ते बाळ जन्माला आल्याबरोबरपासनं, आता तुम्ही बघा, कोणतंही बाळ जन्माला येत असताना ते हसत जन्माला येते का? कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा तुम्ही, सिझर असेल नाही तर नॉर्मल डिलिव्हरी असेल, कुठल्याही बाळातपणामध्ये एकही मुलगा असा हसत हसत येत नाही. हसत हसत येते का? ते नाही येत. ते रडत रडत येते. कारण आईच्या गर्भातलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण यामध्ये समतोलपणा नसतो. त्याने एक मोकळा श्वास बाहेर घेतलेला असतो जगाचा, आणि त्या जगाच्या वातावरणाशी त्याला संलग्न व्हायचं असते. जसं की एखाद्या व्यक्तीला 9 महिने एका अंधाऱ्या कोठडीत ठेवायचं. एखाद्या व्यक्तीला 9 महिने एका अंधाऱ्या कोठडीत ठेवायचं आणि एकदाच त्याला 9 महिन्यानंतर बाहेर काढायचं. त्या माणसाची काय अवस्था होईल? त्याला प्रकाशामुळे त्याचे डोळे दिपायला जातील ना. तर अशा पद्धतीनं, म्हणजे ते बाळ तशा पद्धतीनं बाहेर आल्यानंतर ते सुद्धा दुःखीच होतं. आईच्या गर्भात तर दुःखीच असल्यासारखं आहे, है ना. बाळ कसं असते आईच्या गर्भात? असं असते, म्हणजे इकडे जाता येणं, तिकडे जाता येणं, काहीच नाही, अशा पद्धतीने म्हणजे दुःखीच असल्यासारखं आहे. परंतु त्या बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याचा पहिला संपर्क जगाशी होतो, तेव्हा सुद्धा तो दुःखी होत असतो. म्हणजे इथं असा अर्थ आहे की जन्माला आलेल्या माणसाच्या आनंदासाठी तिथे असलेले लोक आनंद व्यक्त करतात. जन्माला आला म्हणून आनंद व्यक्त करतात, पण तो जन्माला आल्यानंतर बाहेर वातावरणाशी संलग्नता निर्माण करत असताना तो सुद्धा दुःखी होऊन जातो. म्हणजे याचा अर्थ काय की जन्म आहे याचा अर्थ म्हातारपण आहे, म्हातारपण आहे याचा अर्थ रोग आहे, रोग आहे याचा अर्थ मरण आहे, मरण आहे याचा अर्थ दुःख आहे का नाही. म्हणजे समजा उत्पन्नच नाही झालं तर नष्ट होईल का? उत्पन्नच नाही झालं तर नष्ट होणार नाही. झाडच लावलं नाही तर फांद्या येणार नाहीत, फांद्या आल्या नाहीत तर मग फळ येणार नाही, बरोबर आहे ना. तर उत्पन्नच झालं तर नाही, नष्ट होणार नाही. म्हणजे या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धाने सांगितलं की जन्म हे दुःख आहे, आजारपण हे दुःख आहे, म्हातारपण हे दुःख आहे, मरण हे दुःख आहे. प्रिय लोकांचा वियोग, आता आई आपल्या सगळ्यांना प्रिय होत्या, आई आपल्याला सोडून गेल्या, तर प्रिय लोकांचा वियोग, प्रिय लोक दूर जाणे, सोडून जाणे, नष्ट होणे, तर प्रिय लोकांचा वियोग सुद्धा दुःख आहे. अप्रिय लोकांचा संयोग, जे आवडत नाही ते संपर्कात येणे, ते सुद्धा दुःख आहे. दुसरं कारण बुद्धानं असं सांगितलं, पुढचं कारण बुद्धानं असं सांगितलं की माणसाच्या इच्छांची पूर्तता न होणं दुःख आहे. आणखी पुढे जाऊन बुद्ध असं म्हणतात की पंच उपादान स्कंद दुःख आहेत, म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे दुःख आहेत. या 12 दुःखापैकी आणखी दुसरं दुःख या जगामध्ये कोणतं अस्तित्वात नाही, आणि म्हणून बुद्धाने त्या सगळ्या तत्वज्ञानाला नाव दिलं दुःख. दुःख या जगामध्ये वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, तो कुठलाही असो, लहान असो, मोठा असो, जन्मलेला असो का जन्म घेणारा असो, जन्मलेला असो का जन्म घेणारा असो, तर या साऱ्या जन्मलेल्या व्यक्तीला आणि जन्म घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये मरेपर्यंत दुःखच भोगावं लागतं. तुम्ही आपापल्या आयुष्याचा हिशोब जर केला ना, तर सुखाचे क्षण फार कमी असतात माणसाच्या आयुष्यामध्ये. ज्याला आपण सुखद म्हणतो, किंवा ज्याला आपण असं म्हणतोय की नाही आता फार चांगलं व्यवस्थित मनाला समाधान वाटलं, असे फार क्वचित सेकंदाचे क्षण असतात माणसाच्या आयुष्यात. सेकंदभरासाठी सुख हे जे आहे, ही टिकणारी वस्तू आहे का?
नाही, टिकत नाही. सुख हे टिकत नाही. सुख हे क्षणाक्षणाला बदलणार आहे. सुख आहे म्हणजे दुःख आहे, आणि सुखही टिकत नाही, दुःखही टिकत नाही. एखादा माणूस दुःखीच राहतो का आयुष्यभर? नाही. एखादा माणूस सुखीच राहतो का आयुष्यभर? नाही. तर बुद्धानं सांगितलं की दुःख जिथून निर्माण झालंय, किंवा दुःखी माणसाचं दुःख सुद्धा नष्ट होणार आहे. म्हणजेच ते काय आहे? अनित्य आहे. अनित्य याचा अर्थ काय? की इथे जे जे उत्पन्न होणार आहे ते सारं काही नष्ट होणार आहे. इथं शाश्वत कोणीच नाही आहे. झाड, वनस्पती, फुलं, पानं, सारे काही, पहाड, मोठमोठ्या नद्या, जे काही असेल, म्हणजे डोळ्यानं दिसणारं किंवा डोळ्यानं न दिसणारं, हे सारं काही इथं नष्ट होणार आहे. हे सारं काही इथं नष्ट होणार आहे. म्हणजेच हे जग कसं आहे? अनित्य आहे. या अनित्याचा बोध आम्हाला समजला ना, तर मग आमच्या मनातला मीपणा नष्ट होऊन जातो, आणि आम्हाला आमचे दुःख समजून घ्यायला फार चांगली मदत होते. दुःख समजून घ्यायला फार चांगली मदत होते. की दुःख म्हणजे काय? तर दुःख याचा अर्थ असा आहे की मनासारखं न घडणं म्हणजे दुःख आहे. मनासारख्या साऱ्या गोष्टी माणसाच्या आयुष्यभरात घडत नाहीत, आणि मग मनासारख्या गोष्टी नाही घडल्या की माणसाला दुःख होते. एकदा त्याने त्या अनित्याचा बोध स्वीकारला, किंवा अनित्याची भावना त्यांनी करत राहिली, तर अनित्याची भावना करता करता त्याच्या मनात असा विचार येतो की अरे, मी तर नष्ट होणार आहे, मी नष्ट होणार आहे, माझ्या परिसरामध्ये असलेले सगळे नष्ट होणार आहेत, है ना. म्हणजे इथं शाश्वत काय आहे का? काहीच नाही. घर, खिडक्या, दरवाजे, पलंग, कपाट, ताट, भांडे, कबशी, कप, चमचे, हे सगळं टिकणार आहे का? हे काही टिकणार नाही आहे. मग हा अनित्याचा बोध माणसाच्या मनात बसला पाहिजे. आता बघा, लोक काय म्हणतात की गरिबी हे दुःखाचं कारण आहे. गरिबी अजिबात दुःखाचं कारण नाही. दुःखाचं खरं कारण 2600 वर्षापूर्वी बुद्धानं सांगितलं की दुःखाचं कारण त्या माणसाचं मन आहे. मग श्रीमंतानं तर किती सुखी राहायला पाहिजे होतं. श्रीमंत आहेत का सुखी? नाही ना. लोक म्हणतात की नाही, आम्ही गरीबच आहोत, आणि आम्ही असंच आहे आणि तसंच आहे, म्हणून आम्ही दुःखी आहोत. तर दुःखाचं कारण गरिबी असूच शकत नाही. आता गरीबातले गरीब लोक बुद्ध काळातले, ते सुद्धा श्रोतापन्न झाले, सकृतागामी झाले, अनागामी झाले, आणि तेच लोक भिक्खू जीवनामध्ये येऊन अरहंत झाले. पण या साऱ्या दुःखाला समजून घेताना आता तुम्ही ज्या अर्थानं बसलात, तुम्हाला वंदना ऐकायची होती. वंदना कशाला ऐकायची होती? सुत्त कशाला ऐकायचं होते? मनाला शांत करण्यासाठी. काही का असे ना, पण तेवढ्या सेकंदापुरतं तरी सुख तुम्हाला मिळालं ना. तेवढ्या सेकंदापुरतं तुम्हाला सुख मिळालं. म्हणजे काही करा नका करू, रोज सकाळी उठून जर बुद्ध धम्म संघाला 3 वेळेस जरी वंदन केलं ना, तुम्ही गुडघ्यावर बसायचं, असे हात जोडायचे, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, तर या 3 वंदन करताना, तिसऱ्यांदा वंदन करताना, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा वंदन करताना जेवढे वेळ आम्हाला लागते, आता वेळ किती लागते? 5 मिनिटं लागते का? 3 सेकंद, जास्तीत जास्त 6 सेकंद. पण या 6 सेकंदाच्या क्रियेमधून मनाला जी संस्कार आम्ही देतो, लक्षात घ्या. म्हणजे साऱ्यात महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की तुम्ही आम्ही सारेजण दुःखी आहोत. तुम्ही आम्ही सारेजण दुःखी आहोत. पण या दुःखाला समजून घेत असताना जेव्हा लोक अनित्याची भावना करतात, दुःख तर आहे ना, दुःख आहे. दुःख कसं आहे? दुःख जीवलग मित्रासारखं आहे. दुःख जीवलग मित्रासारखं आहे. 2 वर्षाचा, 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा मित्र थोडंसं कुरकुर किरकिर झालं की ते म्हणते की मरेपर्यंत मी तो तोंड पाहणार नाही, आणि हे म्हणते की मी तो मरेपर्यंत तोंड पाहणार नाही. पण येड्या दोघांनाही माहित नाही की दोघांनाही जायचंच आहे ना. हे राहणार नाही, ते राहणार नाही, दोघंही तर जाणारच आहेत ना. म्हणजे अनित्याचा बोध करणाऱ्या माणसाला दुःख समजतंय. आणि दुःख कसं आहे? दुःख मित्रासारखं. दुःख मित्रासारखं आहे. म्हणजे चांगले बरे बुरे लोक तुमच्या सोबत असतील, काही कारणास्तव ते निघून जातील, पण दुःख कर्माला मित्रासारखं चिटकलेलं आहे.
दुःख कसं आहे? कर्माला मित्रासारखं चिटकलेलं आहे. कर्माच्या आधारावरती तुम्ही कुठेही जा, पण कर्माच्या आधारावरती तुम्हाला सुख मिळतं आणि कर्माच्या आधारावरती तुम्हाला दुःख मिळतं. आणि म्हणून हे दुःख किंवा जीवनात येणारं दुःख किंवा सुख, हे सुद्धा दोन्ही पण, सुख आणि दुःख हे दोन्ही पण शाश्वत नाहीये, अजिबात शाश्वत नाहीयेत. मग माणसानी आपलं जीवन जगत असताना आमच्या मनाचा विचार करून आमच्या मनाला संस्कारित करण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. आणि बुद्धानं शिकवलेलं दुःख, जे काय 12 प्रकारचे बुद्धानं दुःख सांगितले, त्या 12 प्रकारच्या दुःखाला आम्ही बारीक समजून घेऊन आमच्या जीवनामध्ये ते उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध म्हणतात की या जगातलं सारं काही अनित्य आहे, इथे शाश्वत काही नाहीये. अनित्याचा बोध करता आला पाहिजे प्रत्येक माणसाला. दुःख जर कमी करायचं असेल तर अनित्य भावनेशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. अनित्य भावना, मग अनित्य भावना कशी करायची, किंवा अनित्याचा बोध मनाला कसा करून द्यायचा, किंवा अनित्य म्हणजे काय, ते एक स्मृतिमान चित्तानं एक गोष्ट शाश्वतपणे लक्षात ठेवायची की इथे सारं काही नष्ट होणार आहे, इथे सारं काही नष्ट होणार आहे. अरे 2600 वर्षापूर्वी ज्या मानवाने समग्र मानव जातीला दुःखमुक्तीचा धम्म दिला, वयाच्या 80 वर्षापर्यंत जे तथागत सम्यक संबुद्ध जनमानसामध्ये फिरत राहिले, आपल्या सर्वस्वाचा त्याग त्यांनी केला, ते बुद्ध तर गेले ना, बुद्ध गेले नाही का? गेले ना बुद्ध. बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये असलेले 80 अग्रश्रावक, ज्यांनी आपल्या घरादाराचा त्याग करून केवळ आणि केवळ धम्माचा प्रचार करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावले, ते 80 अग्रश्रावक गेले ना, ते मोठे मोठे भिक्खू गेले ना, अनंत भिक्खू गेले ना. एवढंच काय की ज्या महापुरुषामुळे तुम्हाला आम्हाला स्वाभिमानानं जीवन जगण्याची संधी मिळाली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सोडून गेले ना. त्याच पद्धतीनं आमचे आई वडील आम्हाला सोडून जातील, त्याच पद्धतीनं आमचे कोणी नातेवाईक आम्हाला सोडून जातील, त्याच पद्धतीनं एक दिवस असा येईल की आम्ही ज्यांच्यासाठी रडतोय, आम्ही ज्यांच्यासाठी आज रडू लागलोय, ते नाहीत म्हणून रडू लागलो ना, ज्यांच्यासाठी आज आम्ही रडू लागलोय, येणाऱ्या काळात आमच्यासाठी पण कोणी रडणार आहे. याला म्हणतात अनित्याचा बोध. आता तुम्ही मला सांगा, ज्या माणसाला हा अनित्याचा बोध समजला, तो जीवन जगत असताना कोणाला दुःख देईल का? तो जीवन जगत असताना स्वतः दुःखी होईल का? नाही ना, होणारच नाही. दुःख माणसाला दुःख होणारच नाही. पण या अनित्याच्या बोधाला आम्ही वारंवार जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि अनित्याचा बोध आमच्या मनात आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आम्ही अनित्याचा बोध करतो तेव्हा आम्हाला हे प्रकर्षानं जाणवतं की मी म्हणजे कोण, मी म्हणजे कोण. 3.5 हात असलेली काया म्हणजे मी का? नाही ना. मी म्हणजे कोण हा बोध जाणवते. आणि हा बोध ज्या माणसाला जाणवतो, किंवा या धम्मबोधाच्या आधारावरती जो व्यक्ती काम करतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये दुःखच येत नाही, दुःखच येत नाही. हा धम्मबोध आपल्या मनामध्ये जाणला पाहिजे. मिलिंद प्रश्न नावाचा ग्रंथ, त्या मिलिंद प्रश्नामध्ये राजा मिलिंद भंते नागशन यांना विचारतात, भंते नागशन म्हणजे काय? डोक्याचे केस तुमचे नागशन आहेत का? तुमचं नाक नागशन आहे का? तुमचं कान नागशन आहेत का? तुमचे कान नागशन आहेत का? तुमची जिव्हा नागशन आहे का? जीभ नागशन आहे का? तुमचे दात नागशन आहेत का? तुमची त्वचा नागशन आहे का? तुमच्या हाताचे बोटं नागशन आहेत का? तुमच्या पायाची बोटं नागशन आहेत का? तुमचे पाय नागशन आहेत का? तुमचे हात नागशन आहेत का? तुमच्या हाताची नख नागशन आहेत का? तुमच्या पायाच्या बोटांची नख नागशन आहेत का? म्हणजे बारीक बारीक गोष्टीनं सांगितलं. तेव्हा भंते नागशन म्हणाले, राजा नागशन कोणीच नाहीये, नागशन कोणीच नाहीये. नागशन फक्त या शरीराला समाजामध्ये मिळालेलं नाव आहे. नागशन या शरीराला मिळालेलं नाव आहे, म्हणजे लोकांना समजावं म्हणून ती संज्ञा दिलेली आहे, ते नाव दिलेलं आहे. म्हणजे शाश्वत स्वरूपात नागशन असं आहे का? काहीच नाही. नागशन म्हणजे काय? पृथ्वी, आप, तेज, वायू. तर या पद्धतीनं की हे शरीर जे आहे
हे संपूर्ण शरीर एक ना एक दिवस नष्ट होणार आहे, आणि म्हणून त्या शरीराप्रती आमची अनित्याची भावना असली पाहिजे. अनित्याची भावना जाणून घेऊन आपण खूप चांगल्या पद्धतीनं त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता जेव्हा माणसाला समजते की दुःख आहे, दुःख शाश्वत नाही आहे, हेही माणसाला समजते, पुढे चालून माणसाला हे समजते की अनित्य आहे, मग आता अनात्म समजलं पाहिजे. अनात्म म्हणजे काय? की मला दिलेलं दुःख किंवा मला आलेलं दुःख हे कुणी मला आणून दिलेलं नाही आहे. मला आलेलं दुःख किंवा मी प्राप्त केलेलं दुःख किंवा मला होणारं दुःख हे मला कोणी आंधन आणून दिलं का? लग्नात आपण भांडे नेऊन देतो, साड्या नेऊन देतो, कपडे नेऊन देतो, तसं असं आंधन आणते का कोणी दुःख? नाही. जाधव साहेब 1 किलो आंधन आणलं, दुःख घ्या बरं जरा, असं म्हणते का माणूस? नाही म्हणत. मग हे कोणी कोणाला दुःख देऊ शकत नाही. कोणी कोणाला दुःख देऊ शकते का? अजिबात नाही. आणि म्हणून ते अनात्म आम्हाला समजून घ्यायचं आहे की लोक बघा या दुःखातून बाहेर पडण्यासाठी वाटेल ते करतात बिचारे. काय काय करतात लोक. बुद्ध काळात अशा प्रकारचे पंथ होते काही की ते पंथ सांगायचे की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमचे सारे दुःख नष्ट करू, अशा पद्धतीने सांगायचे ना ते. पण लोक बुद्ध धम्माकडे आलेले लोक फार चाणाक्ष पद्धतीने विचार करायचे. अरे त्याचं कारण मी आहे ना, माझ्या दुःखाचं कारण मी आहे ना, आणि माझ्या मनातले विचार त्याला कारण आहेत, माझं वागणं त्याला कारण आहे, माझं समजून न घेणं त्याला कारण आहे, माझं न समजणे त्याला कारण आहे, माझं बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा नसणे ते कारण आहे, माझं धम्माच्या मार्गाने न जाणे ते कारण आहे. हे लोकांना समजत होतं. मग लोक जायचे नाही. लोक म्हणायचे की नाही, तुमचा मार्ग तुम्हाला भला, आमचा मार्ग आम्ही निवडला आणि आमच्या मार्गानुसार आम्ही ते जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा लोकांना हे समजायचं की मला आलेलं दुःख हे मला दुसरं कोणी देत नाही, तर मला निर्माण होणारं दुःख किंवा मला येणारं दुःख हे माझ्या मनाची उपज आहे. माझं मन त्याचं जननी आहे. माझ्या मनानं ते निर्माण केलेलं आहे. समजा 2 माणसं आहेत. 2 माणसं रस्त्यानं चालले. 2 माणसं रस्त्यानं चालली. रस्त्यानं जाता जाता एकाला लागली ठेस. पायाला ठेस लागली. ते पडलं खाली. त्याचे पडले 2 दात. दात पडले आणि उठून उभं राहून म्हणते की नाही, तू मला लुटून दिलं दुसऱ्याला. ते भला माणूस म्हणते अरे नाही ना, मी माझ्या रस्त्यानं बरोबर चाललो होतो, तूही माझ्या बाजूला होता, पण मी काय पाडलं नाही. आता त्यालाही माहित आहे, दुसऱ्याला काय माहित आहे की याने मला हातही लावला नाही आणि ह्या माझ्या दुःखाला जबाबदार नाहीये. म्हणजे दात पडले म्हणजे दुःख झालं, खाली पडला म्हणजे लागलं म्हणजे दुःख झालं. हा माणूस माझ्या काय दुःखाला जबाबदार नाहीये. किंवा ते त्यालाही माहित आहे की यानं पायात पाय घातला नाही, यानं हात पण ओढला नाही, पण खाली पडल्यानंतर कोणाला तरी दोष द्यावा म्हणून त्या अर्थाने तो त्या माणसाचं नाव घेतोय. स्वतः कबूल करतो का? स्वतः कबूल करत नाही. स्वतः चालला माकडासारखा इकडे तिकडे उड्या मारत, है ना, स्वतः माकडासारखा इकडे तिकडे उड्या मारत चालला. कोणीकडे तरी नजर होती, आला गड्डान पडला गड्ड्यात, मोडला पाय, पडले दात. कोण जबाबदार? कोण जबाबदार? चालणार आहे ना. रस्ता जबाबदार आहे का? नाही. एखादा माणूस रस्त्यानं जाता जाता एखाद्या गड्ड्यात पडला तर जाऊन ते महानगरपालिकेला म्हणते का की माझा पाय तुटला तर माझी महानगरपालिका त्याला जबाबदार आहे, असं म्हणते का? नाही. तिथले ते महानगरपालिकेतले लोक म्हणतील अरे गड्डा आहे रस्त्यात, हे तुला माहित आहे ना, तुझाच येण्या जाण्याचा गड्डा आहे ना, म्हणजे रोज तुला माहित आहे येता जाता रस्त्यात गड्डा आहे. माणसाला सुद्धा समजत नाही आयुष्य जगत असताना, अरे आमचे गड्डे आम्ही बुजायला पाहिजे, आमचे हे गड्डे बुजायला पाहिजे. पण माणूस त्या गड्ड्याला आणखी मोठं मोठं करते आणि त्याच्यातच जाऊन पडते, आहे ना. आपण म्हणत नाही का सर्वसाधारणपणे आथरून पाहून पाय पसरावे, असं म्हणतात. चुकीचं आहे. आथरून पाहून का पाय काय पसरावायचे? आथरून लांब करायचं, ठिगळ लावून, आहे का नाही. हे समजलं पाहिजे माणसाला की माणसाला जीवन जगत असताना की मला जे दुःख येऊ लागले ते दुःखाचं जे काही उपज आहे, जे काही दुःखाची निर्मिती आहे, किंवा दुःख कुठून झालंय? दुःख माझ्या मनाच्या द्वारे झालेलं आहे.
आणि मनाने केलेले कर्म किंवा वाचन केलेले कर्म, वाणीनं केलेले कर्म, शरीरानं केलेले कर्म हे माणसाला दुःख देतात. बघा, म्हणजे दुसरं कोणी जबाबदार राहत नाही, याला म्हटलेलं आहे अनात्म. लोक काय म्हणतात? लोक म्हणतात की आता बऱ्याच ठिकाणी, म्हणजे इकडे तिकडे सगळीकडेच, जिकडे तिकडे चोहीकडे कोणत्याही ठिकाणी तुम्ही जा, लोक काय करतात की सुखी राहण्यासाठी एखाद्या देवाला बोकड कापतात, एखाद्या माणसाला सुखी करण्यासाठी ते काहीही करतात. काही काही लोक सांगतात लिंब आणा, नारळ आणा. बाप्पा, लिंबानं नारळ सुखी होते माणूस, आणि लिंबानं नारळ माणसाचे दुःख जातात. हा, आम्ही तर आमच्या पूर्वजांनी त्या मस्त झणझणीत भाजीमध्ये किती लिंब पिळून खाल्ले असतील, त्यांचे दुःख खानष्ट नाही झाले, आहे का नाही? नाही हो, त्यानं होत नाही. दुसरं कोणी तुमचं दुःख नष्ट करत नाही. दुःख आम्हाला नष्ट करायचं असते, आणि ते दुःख नष्ट करत असताना कोणीतरी धावून येईल, कोणीतरी धावून येईल. कोई तो भी आएगा और मुझे यहाँ से बाहर निकालेगा. ऐसे कहने वाले लोग दुःख से बाहर नहीं निकलते, वो और दुःख में चले जाते हैं. ते पुन्हा पुन्हा दुःखात जातात, अंधारातून अंधारात जातात, प्रकाशात येतच नाहीत बिचारे. म्हणजे त्यांना स्वतः समजत नाही की मला हातपाय हलवल्याशिवाय बाहेर निघता येणार नाही. 2 मुलं आहेत, एकाला पोहणं येतं आणि दुसऱ्याला पोहणं येत नाही, दोघाला पाण्यात नेऊन टाकलं स्विमिंग पूल मध्ये, काय होईल? पोहणारा बाहेर येईल आणि न पोहणारा डुबून जाईल. या दुःखाच्या स्विमिंग पूलमध्ये, या दुःखाच्या स्विमिंग पूलमध्ये ज्याला तरता येईल, कोणाला तरता येईल? ज्याला धम्माची जाण आहे, ज्याची बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा आहे, आणि ज्याला वारंवार चांगल्या पद्धतीनं आपल्या दुःखाला समजून घेता येतं, आणि ते दुःख अनित्य आहे, नष्ट होणार आहे, अशा पद्धतीनं ते जाणता येतं, तोच व्यक्ती या साऱ्या गोष्टीतून बाहेर पडतोय. आणि म्हणून दुःख नष्ट करण्यासाठी आम्हाला कोणीतरी येईल, देवदूत येईल, अमुक येईल, तमुक येईल, अशा पद्धतीने जर विचार करत राहिलो आपण, तर आमचे दुःख कसे काय नष्ट होतील बरं? नाही नष्ट होत. तथागत सम्यक संबुद्धाच्या काळातली एक खूप चांगली गोष्ट आहे, बनते शिवली. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, लाभामध्ये अग्र शिवली बनते आहेत. त्यांच्या मातेची ती कहाणी आहे, त्यांच्या मातेची ती कथा आहे. तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्मशासनामध्ये, गौतम बुद्धाच्या धम्मशासनामध्ये या शिवली मातेला शाक्य कुमार यांच्याकडे दिल्या जातं, आणि शाक्य कुमार यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर तिला काही दिवसात गर्भधारणा होते. गर्भधारणा झाल्यानंतर तिचा गर्भ जो आहे किती? 7 वर्ष 7 महिने 7 दिवसाचा असतो. हे कर्म आहेत, बुद्ध काळातले कर्म आहेत. आपण आतापर्यंत किती ऐकलेलं आहे? आपण आतापर्यंत किती दिवसाचा गर्भ ऐकलेला आहे? 7 महिन्याचा, 9 महिन्याचा, 9 महिने 9 दिवसाचा, याच्या पुढं काही नाही. पण कर्माच्या आधारावरती तिले मोठी कथा आहे. तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये कर्माच्या संदर्भात सांगतो की माणसाला दुःख झाल्यानंतर माणसाने दुःखातून बाहेर येण्यासाठी काय करायला पाहिजे. तर 7 वर्ष 7 महिने 7 दिवसाचा तिला गर्भ असते, आणि आता ते गर्भ, तिच्या पोटातलं जे बाळ आहे ते शिवली आहे, आणि ती माता, म्हणजे यांचे सुद्धा एका जन्माचे एवढे महाभयंकर पाप कर्म असतात, त्यांच्यामुळे त्या पापाची सजा त्यांना मिळालेली असते. आता आपण काय विचार करतो सर्वसाधारणपणे, म्हणजे काही लोकांकडे आम्ही गेल्यानंतर, काही लोकांच्या अंत्यसंस्काराला आम्ही जातो, तेव्हा लोक आम्हाला सांगतात काय नाही भंतीजी, गेल्यावर काही राहत नाही. गेल्यावर काय राहत नाही? आम्ही म्हणतो काय घेऊन गेला? काहीच नाही. मरणारा माणूस काय घेऊन जातो? लोकांना विचारतो आम्ही. आता काही रडतात लोक गेल्यानंतर, चांगला होता माय, अमुक होता माय, तमुक होता माय. दुसरी बाई येते तिला समजावताना म्हणते रडू नको बाई, कोणीच राहत नाही, आणि काय घेऊन गेला तर काहीच नाही म्हणतात ना लोक. काय घेऊन गेला तर काहीच नाही, चुकीचं आहे, चुकीचं आहे. जाणारा माणूस पैसा घेऊन जात नाही,
जाणारा माणूस चांदी घेऊन जात नाही, जाणारा माणूस सोनं घेऊन जात नाही, जाणारा माणूस घर घेऊन जात नाही, जाणारा माणूस गाडी घेऊन जात नाही, जाणारा माणूस अमुक काय घेऊन जात नाही, किंवा या शाश्वत जगातल्या कुठल्या रूपक असलेल्या गोष्टी घेऊन जात नाही, पण जाणारा माणूस 100% कर्म घेऊन जात असतो. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जेव्हा या शिवली माताला, म्हणजे शिवलीचा तिच्या पोटामध्ये गर्भ आहे, तर तिच्या एका जन्माच्या पाप कर्माच्या आधारावरती शिवली आणि आईच्या त्यांना ही सजा मिळाली होती. 7 वर्ष 7 महिने ती काढून घेते, तेव्हा तिला त्रास होत नाहीत. पण शेवटच्या दिवशी 7व्या दिवसापर्यंत तिला खूप भयंकर त्रास होतो, आणि तो त्रास एवढा होतो की तिला तो त्रास सहन होत नाही. म्हणजे माणसाला दुःख झाल्यानंतर माणसानं काय करायला पाहिजे, जेव्हा अशा पद्धतीनं 7 दिवस, शेवटचे 7 दिवस असतात, ते 6 दिवसापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं ते साऱ्या दुःखाच्या वेदना सहन करते. आता उपासक आणि उपासिकांनो, एखादी माता भगिनी जेव्हा डिलिव्हरी होते ना, प्रसूती, बाळातीन होते, तेव्हा तिला होणाऱ्या वेदना ह्या कशा असतात माहित आहे का? एखादा मनुष्य 100% जळाल्यानंतर, 100% भाजल्यानंतर जेवढ्या त्या माणसाला वेदना होतात ना, त्यापेक्षा दुप्पट चौपट वेदना ह्या एका बाळाला जन्म देताना एका आईला होत असतात. उगाच बाईला काय रणमर्दानी म्हटलेलं आहे का? हा, बाई जेवढं दुःख सहन करू शकते तेवढं दुःख कोणीच जगामध्ये सहन करू शकत नाही, एवढं बाईमध्ये सामर्थ्य असते, बरोबर आहे. तर ही सुद्धा 6 दिवसापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं ते दुःख सहन करते, ती वेदना सहन करते. आणि वेदना सहन करताना काय म्हणते बघा, म्हणजे दुःखातून बाहेर येण्यासाठी, दुःखाला समजून घेण्यासाठी, किंवा दुःखावरती मात करण्यासाठी तुम्ही आम्ही काय करायला पाहिजे, तर या गोष्टीत आपल्याला आढळते. ती काय म्हणते, अरे ह्या काय वेदना, तिला महाभयंकर वेदना होतात. ह्या काय वेदना, ह्या वेदना काहीच नाहीत. आमचे भगवान बुद्धाची उपासिका आहे, प्रवचन ऐकायला जाणारी आहे, आमचे भगवान या साऱ्या वेदनातून बाहेर येण्यासाठी धम्म उपदेश देतात. अरे हे काय वेदना, या वेदनेतूनच बाहेर येण्यासाठी भिक्खू संघ मंगल मैत्री देतो. अरे हे काय वेदना, काहीच नाही ना. या वेदनाच्याही पलीकडे एक सुख आहे, ज्याला म्हटलेलं आहे निर्वाण. या वेदनेच्याही पलीकडे एक फार मोठं सुख आहे, ज्याला म्हटलेलं आहे निर्वाण. आणि अशा पद्धतीनं ती तिच्या मनामध्ये असा विचार करते, आणि त्यामुळे तिच्या वेदना कमी होतात. बघा, आता जेव्हा जेव्हा आम्ही दुःखामध्ये असू, दुःखातून बाहेर येण्यासाठी काय करायला पाहिजे, बुद्धानुसती केली पाहिजे. म्हणजे बुद्धाचे गुण गाता आले पाहिजे. आपण म्हणतो इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो, या ज्या बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना, हे आम्ही म्हणायला पाहिजे दुःखातून बाहेर येताना, म्हणजे दुःखाला समजून घेत असताना. आणि जेव्हा एखाद्या माणसाच्या मनात दुःखी असताना जर बुद्धाच्या संदर्भात विचार असेल, धम्माच्या संदर्भात विचार असेल, संघाच्या संदर्भात विचार असेल, किंवा तो स्वतःच्या शरीराला पाहत असेल, अरे मी सारं नष्ट होणार आहे ना, नष्ट होणार आहे ना, नष्ट होणार आहे ना, तर त्या अर्थाने तो पटकन दुःखातून बाहेर येत असतो. लक्षात घ्या, हा तथागत सम्यक संबुद्धाचा उच्चतम असा सद्धम्म आहे. आणि मग वंदना ऐकताना, किंवा प्रवचन ऐकताना, किंवा साधना करताना, ध्यान करताना, विपස්සना करताना माणसाच्या मनाची ती अवस्था एवढी चांगली होते ना, आणि त्या चांगल्या मनाच्या अवस्थेतून आपल्या पूर्वजांसाठी जेव्हा आपण मंगल मैत्री करतो, पूर्वजांसाठी म्हणजे त्याच्या शरीरासाठी नाही आहे. हे जे चाललं ते आईच्या शरीरासाठी चाललं का? बिलकुल नाही. हे जे चाललंय ते आईच्या पंचोपादान स्कंदासाठी चाललंय. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, पृथ्वी, आप, तेज, वायू, हे तर निघून गेलं केव्हाच. जेव्हा आईला सरणावर ठेवलं आणि जेव्हा अग्नी आईच्या शरीरातून निघत होता, तेव्हाच ह्या 4 गोष्टी केल्या. पण राहिलं काय? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. तर त्या पंचोपादान स्कंदाला आईच्या सुगती लाभावी, यासाठी आम्ही अशा पद्धतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे, आणि तोच त्याचा अर्थ आहे. तर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अधिक आपल्याला धम्मोपदेश न देता आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या पूर्वजांसाठी सुद्धा पुण्यकर्म अर्पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या पुण्यकर्माच्या आधारावरती त्या बिचाऱ्यांना सुगती मिळत असते, त्यांना
त्यांच्या पंचउपादान स्कंदाला सुगती मिळते आणि आमच्या कर्मामुळे आम्हाला वर्तमान काळातली सुगती मिळते. वर्तमान काळातली सुगती म्हणजे दान दिल्यानं माणसाला प्रसन्न वाटते, दान दिल्यानंतर माणसाला खूप चांगलं वाटते, धम्म ऐकल्यानंतर माणसाला खूप चांगलं वाटते. जाधव परिवाराने आपल्या सर्वांसाठी खूप खूप मंगल मैत्री देऊन हा दाननुमोदनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो.